नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेच्या गाठी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघा। 1 वाटी साखर घेतलेली आहे, तुम्ही अर्धी वाटी घेतली तरी चालेल आणि अर्धी वाटीला पण कमी पाणी घ्यायचं आणि थोडंसं तूप घ्यायचे आपल्याला। आज आपण गाठी ह्याच्यामध्ये बनवणार आहोत, तर त्याला आपण पहिलं तूप लावून घेऊया। तर तुमच्याकडे प्लेट असली तर घेतली तरी चालेल। एकदम थोडंसं तूप लावायचं, जास्त प्रमाणात लावायचं नाहीये। हलकसं वाटीमध्ये केलं तर चालतं, प्लेटामध्ये जरी तुम्ही केलं तरी चालेल। तूप लावून घेतलेलं आहे बघा। तर गाठी कशा असते त्या 5 असते त्या 7 असते त्या, तर तुम्हाला मी आज 7 ह्याचे दाखवणार आहेत बनवून। तर एक प्लेट घेतलेली आहे मी, त्यासाठी बघा कॉटनचा एक धागा घेतलेला आहे। तर असा 1 पदरी घेतला तरी चालतो, 2 पदरी घेतला तरी चालतो आणि जवळ ठेवायचे बघा, हे असा मध्यभागी ठेवायचा। हे सगळं पहिलंच करून घ्यायचं गाठी करायच्या अगोदर। अशा पद्धतीने जरी ठेवला तरी चालतो। त्यासाठी बघा कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया। तर अर्धी वाटी साखर असेल का नाही, तर तुम्हाला माप नाही कळालं ना, तर जेवढी साखर आहे ना ती खाली भिजली पाहिजे एवढंच पाणी वतायचे बघा। बघा किती पाणी थोडं आहे, त्यासाठी अर्ध्या वाटीला पण थोडंसं कमी करायचे, कारण वाटीचं प्रमाण घ्यायचं। आणि ह्याला आता मीडियम गॅसवर आपल्याला बनवायचं आहे। पहिला पाक बनवून घ्यायचा, जसं आपण जी लाडवाला वगैरे पाक कसा बनवतो अशा पद्धतीत त्याला पहिला पाक बनवून घ्यायचा। आता बघा पाक बनायला आलेला आहे, साखर पूर्णपणे वितळलेली आहे। तर ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं, जास्त प्रमाणात तूप नाही टाकायचं बघा, एकदम थोडंसं 2 ते 3 थेंब असं तूप टाकलेलं आहे। हे देशी तूप आहे आणि मीडियम गॅसवर ही मी करत आहे। तुपानं काय होतं, एकदम सॉफ्ट अशा होतात, खुसखुशीत होतात, खायला चांगले लागतात। तूप टाकल्यानंतर बघा असा फेस येतो। तर हे फेस असा आला की नाही तर काय घाबरायचं नाही आहे, होतात बरोबर, हलवत गेला राहायचं एकसारखं। आता एक प्लेट घ्यायची आहे बघा अशी, आणि त्या प्लेटमध्ये असा एक थेंब टाकून बघायचा। आणि जर तो असा पसरला तर म्हणायचं नाही झालं बघा। आता हा असा पसरतोय तर ते नाही झालेला, अजून परत करून घ्यायचं। एक जागी राहायला पाहिजे आणि हाताने जर काढला तर तो काढता आला पाहिजे, अशा पद्धतीत व्हायला पाहिजे। आता आपण परत करून बघूया। एकदम बारीक गॅस केलेला आहे। बघा नाही झालेला, अजून पण खालीच येतोय असा नाही आला पाहिजे। असं जर आला की नाही तर त्या तुमच्या गाठी जर काढायच्या टायमाला तुटणार, मग एक जागी थांबला पाहिजे बघा तो। आता करून बघूया। ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, साखर थोडी वितळली की नाही तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा दूध जर टाकलं की नाही तर एकदम पांढऱ्या शुभ्र होतात बघा। नाही झालेला बघा, अजून पण असाच हे होतं। पण हे मीडियम गॅसवरच करायचं, फास्ट गॅसवर करू नका। हे बघा आता हा झालेला आहे, तर ह्याची बघा साखर बनायला लागलेली आहे, अशा पद्धतीत झाला पाहिजे बघा। म्हणजे तुमच्या त्या तुटणार पण नाहीत आणि तशाची तशा निघतात। फक्त खाली तूप व्यवस्थित लावा, जास्त प्रमाणात पण लावू नका, कारण मुलांना वगैरे खाल्लं की नाही तर ते हे होईल। तर त्यामुळे ना थोडंसं तूप लावा। आता आपण टाकून घेऊया। आता हे गरमच टाकायचं आहे, गार करायचं नाही आहे। आता आपण ह्या भांड्यामध्ये बघा टाकून घेऊया आणि गरमच टाकायचे आहेत बघा। मध्यभागी असा धागा ठेवायचा आणि पटपट टाकायचे, कारण हे लगेच घट्ट होतात, वेळ लागत नाही ह्याला घट्ट व्हायला। तुम्हाला जर ह्याला सजावटीला वाटलं तर ह्यातला थोडासा पाक काढायचा आणि त्याच्यामध्ये कलर टाकायचा। आता हे मी बाकीचं बी टाकून घेते। हे बघा सगळं मी टाकून घेतलेले आहेत। आता थोडा वेळ लागेल थंड व्हायला। हे थंड झाल्यानंतरच करायचं, असं हातानं बघायचं थंड झालंय का। हलकसं जरी गरम असेल ना तर काढताना ती चिरटणार। तर बघा असे हे मधल्या भागाला असं पकडायचं आणि वर उचलायचं काही अशा। ही जी मधला दोरा आहे ना आपण जे ठेवलेला आहे त्याला पकडायचं ना, असं वर उचलायचं, खालून पण असं एक काही अशा। हे बघा हे असं उचलायचं, हे असं, तेव्हा ते निघणार बघा। आणि जसं थंड होतील का नाही तसे ह्या पांढऱ्या शुभ्र उठतात बघा। तर 5 हे जे असतात, 7 हे जी माळ असते, कलरची पण असते बघा, जास्त करून सफेदच असतात, पण बघा किती पातळ आणि छान झालेले आहेत ते। ह्यात काय आपण कुठं सोडा वगैरे काहीच टाकलेला नाही आहे, मस्त अशा झालेले आहेत। तुम्ही अशा पद्धतीत बनवा, फक्त की आपला हा जे साखरेचा जो पाक होतो ना तो घट्ट झाला पाहिजे, म्हणजे छान असा होतात आणि मुलांना खायला पण छान अशा लागतील। मग ह्या सॉफ्ट अशा मस्त लागतात आणि चवदार लागतात बघा, आणि कडक नाही, एकदम नरम असाच। हे तुम्ही करून बघा। ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।